नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. अर्थात काल ओबीसींचा महामेळावा झाला. छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची भाषणं चांगलीच गाजली आहेत. अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कठोर शब्दामध्ये टीका करण्यात आली आणि एकूणच महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते या सगळ्या प्रकरणांमुळे गढूळ होत चाललंय. परंतु या सगळ्यांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की हे सगळं का घडलं, तर 2 सप्टेंबरला सरकारने काढलेला GR आणि या GR बद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष जे आहेत बबनराव तायवाडे यांनी 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्या स्टेटमेंटमुळे बराच मोठा वादंग निर्माण झाला आणि काही महत्त्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित झाले. ते प्रश्न असे होते की ज्या 2 सप्टेंबरच्या GR वरून हा सगळा गोंधळ चाललाय, हा GR खरंच मराठ्यांच्या कामाचा आहे का? जर मराठ्यांच्या कामाचा असेल तर ओबीसींचं खरंच नुकसान झालंय का? जर मराठ्यांच्या कामाचा नसेल आणि ओबीसींचं नुकसान झालं नसेल तर भुजबळ, मुंडे, हाके हे सगळे का एवढे बोंबलत फिरतायत? असे खूप सगळे प्रश्न यातून उपस्थित झालेत. त्याच्यामुळे 2 सप्टेंबरला देवाभाऊंनी अशी गाठ मारली आहे की ओबीसींनाही सुटेना, मराठ्यांनाही सुटेना आणि विरोधी पक्षांनाही सुटेना. अर्थात म्हणजे देवाभाऊंचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे या एका गोष्टीमुळे. आता आपण त्याच्यावर पुढे चर्चा करूच, परंतु या GR बद्दल नेमकं काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे आजच्या या व्हिडिओमधून. आणि आजच्या या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक शिवानंद भानुसे सर. सर नमस्कार. नमस्कार. मराठा आरक्षणाचे अभ्यासक, संविधानाचे अभ्यासक आणि या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून असलेले एक साक्षीदार म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र बघतो. तर सुरू करूया आपल्या अगदीच झणझणीत विषयावरती. सर सगळ्यात पहिला प्रश्न की 2 सप्टेंबरला एक GR निघाला. या GR नंतर अर्थात आधी वाशीला जसा गुलाल उधळला गेला होता तोच गुलाल नंतर आपल्या आझाद मैदानामध्ये उधळला गेला. त्याच्यामध्ये काही गोष्टी घडल्या मधल्या काळामध्ये, परंतु 2 सप्टेंबरचा GR आल्यानंतर बऱ्याच लोकांचा हा सूर होता. त्याच्यामध्ये आपण एक मुख्य होतात की या GRनी मराठ्यांना काहीही भेटलेलं नाही. तर आज आपण इथे साधारणतः 1 महिन्यानंतर आपण भेटतोय त्या GR नंतरच्या. तर आज तुम्हाला काय वाटतं की या GR मधून मराठ्यांच्या पदरात काही पडलं का? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी 1-2 मिनिटं फक्त मी आपले घेतो की जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनात जेव्हा शिष्टमंडळाला पाठवायचं होतं तेव्हा पहिल्यांदा शिष्टमंडळात त्यांनी मला पाठवलं होतं. मला म्हणजे अजून होते 2-4 जण, मी त्यामध्ये एक होतो. आणि तेव्हा शिंदे समिती नेमली पाहिजे आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडत नाहीत त्यासाठी आपण GR काढला पाहिजे आणि त्या नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ते सुरू झाल्यानंतर 48,000 नोंदी मराठवाड्यात मिळत नव्हत्या, मिळाल्या. 2,39,000 प्रमाणपत्र मिळाली. 8,300 व्हॅलिडिटी म्हणजे वैध झाली. हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे आणि हे मोठं यश आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आपण केलंच पाहिजे. बिलकुल. पण म्हणजे सातत्यानं जेव्हा नंतर मग ते त्यांच्या मार्गाने चालले, आम्हाला वाटलं आता त्यांना सल्लागार आहेत, त्यांना आपली गरज नाही. त्याबद्दल आमचं काही म्हणजे दुमत असण्याचं काही कारण नव्हतं किंवा वाईट वाटण्याचं काही कारण नव्हतं. मी माझं काम करत होतो. पण जेव्हा वाशीला जी अधिसूचना दिली आणि ज्याचा वटहुकूम काढणारे म्हणाले सगळे सोयरीची, त्याच वेळी मी त्यांना रात्री 1:30 वाजता मित्राच्या फोनवरून बोललो, सांगितलं, तिथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की या अधिसूचनेत काहीच नाही, याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला अजून काय मागायचे, अजून मागण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्याची यादी पण दिली होती. ते म्हटले असं कसं होत नाही. मी जेव्हा मीडियासमोर येऊन सांगितलं तेव्हा मला लाखो लोकांनी ट्रोल केलं. त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटलं नाही.
कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बुडिता हे जन न देखवे डोळा ये तसे कळवळा म्हणून या. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानेले नाही बहुमता. ठीक आहे, हरकत नाही. आज नाही कळत त्यांचं अज्ञान, उद्या कळेल. उद्या तेच म्हणतील तुम्ही सांगत होते ते बरोबर होतं. आणि नाही म्हटले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. पण आपल्याला जे कळतंय, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. मी तुकारामाच्या त्या वैचारिक परंपरेतला पाहिजे एक छोटा घटक आहे. हे सांगितलं त्यांना. त्यांच्या नसेल लक्षात आलं. त्यांना आजूबाजूला जे 100-150 वकील होते म्हणतात, त्यांनी फसवलं असेल. अजून काय झालं असेल मला माहित नाही, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. पण त्याच्यात काही नव्हतं हे लोकांच्या 1.5 वर्षानंतर लक्षात आलं. आता हा GR निघाला 2 सप्टेंबरचा. त्यानंतर लगेच आपली चर्चा झाली होती. हो, तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला, किंवा आपल्या चर्चेत किंवा आपल्या व्हिडिओतच सांगितलं होतं, आपल्या मुलाखतीत, किंवा लगेच सांगितलं होतं ज्या दिवशी मी निघाला त्याच्या 2 दिवस अगोदर 31 ऑगस्टला जेव्हा जरांगे पाटलांनी आव्हान केलं होतं की जे जे अभ्यासक आहेत त्यांनी आझाद मैदानावर यावं आणि आपली आपली मतं सांगावी. मी तातडीनं तिथं पोचलो, त्यांची भेट घेतली. 1.5 तास मी त्यांच्याशी चर्चा केली स्टेजवर. सगळे साक्षीदार आहेत त्याला, ते फुटेज पण आहे. त्याच्यात मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले, हैदराबाद गॅजेटियर लागू करून असा GR काढण्याचं ठरलंय आणि तुम्ही जसा मला 7 सप्टेंबर 2023ला GR ड्राफ्ट करून दिला होता तसा GR ड्राफ्ट करा, त्याच्यात काय करता येईल ते सांगा. मी म्हटलं, मीच नाही तर आदरणीय खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आले आणि तो GR ड्राफ्ट केला. तर कायद्यापेक्षा GR मोठा असू शकत नाही, ते होणार नाही. ते म्हटले आमचं ठरलंय, बाकी मला काही सांगू नका. त्यांना मी काही पर्याय सांगितले होते, ते पर्याय पण मुद्दाम सांगतो की जे SCBC आरक्षण आहे त्याला OBC सारख्या सवलती द्या, सारथीला 3,000 कोटी द्या, अण्णासाहेब पाटीलला 5,000 कोटी द्या, किंवा सारथीचे प्रोजेक्ट 135चे 200 करा. अण्णासाहेब पाटीलचं जे कर्ज 10 लाखाचं 20 लाख करा, ग्रुप कर्ज 50 लाखाचं 1 कोटी करा, 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्ष बगर व्याजी करा. असं अनेक गोष्टी करण्यासारखे जे सरकारच्या हातात आहे ते मागा. आणि 29ला जातनीय जनगणना होईल, तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल. तोपर्यंत SCBC टिकणार आहे, तोपर्यंत त्याच्यानंतर टिकणार नाही हे बी कराय बरोबर, पण तोपर्यंत टिकणार आहे. जेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल तेव्हा आपल्याला क्लेम करता येईल. तोपर्यंत हे करून घ्या. कारण तुम्हाला आता हे सोडणं आवश्यक आहे उपोषण, कारण परिस्थिती, न्यायालयाचे निर्देश, सगळं वातावरण हरकत नाही, त्याबद्दल काही दुमत नव्हतं आपलं. का सोडलं म्हणून आपण म्हणणारच नाही त्यांना. पण या GR मध्ये काहीच नाही. हे GR निघण्याच्या 2 दिवस अगोदर मी सांगितलं होतं. आणि GR निघाल्यानंतर सातत्याने मी सांगतोय, जरांगे पाटलाला विरोध करायचा म्हणून नाही, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यांना वाटतंय ना मराठा समाजाला 100% आरक्षण मिळालं, त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही. ओके, ज्या 98-99% लोकांना मिळालं नाही आणि जे सत्य ते सांगण्याचं काम मी करतो आहे. आणि आत्ताच तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान किती अर्ज आले आणि किती प्रमाणपत्र मिळाले हे OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट आकडा, जो सरकारी आकडा आहे, 73 अर्ज आले आणि 27 प्रमाणपत्र मिळाली 8 जिल्ह्यात. मी जवळपास 78 तालुक्यात मराठवाड्यात, 78 तालुक्यात जर फक्त 73 अर्ज येत असतील, म्हणजे प्रत्येक तालुक्याला एकही नाही आला. आणि काही तालुक्यांमध्ये एकही अर्ज नाही. 27च हे तर प्रमाणपत्र काढण्याचे दिवस आहेत, सप्टेंबर ऑक्टोबर ऍडमिशन की पुढचं ऍडमिशन करण्यासाठीचे. मग जर तुम्ही, याचा अर्थ जर या GR मधून मिळालं असतं तर झिंबड पडली असती, लाईन लागली असती, हजार नाही लाखो अर्ज आले असते, हजारो सर्टिफिकेट मिळाले असते किंवा लाखो मिळाले असते. ज्याच्यासाठी लढा चाललाय तेच मागायचं नाही असं कसं होईल? आणि का होतंय असं, त्याची पण कारण मी तुम्हाला पुढे सांगेल. तुमचा प्रश्न अर्थात 73 अर्ज आली आणि त्यातले 27 प्रमाणपत्र लोकांना मिळाले. मग याच्यामध्ये आपण असं तर म्हणू शकत नाही की सरकारची काही चूक आहे किंवा GR चुकीचा आहे. लोकांनी अर्ज केले नाही हे होऊ शकतं. तर अर्थात तुम्ही आता समाजामध्ये असतात, तुम्ही समाजामध्ये काम करतात, ग्राउंड लेवलपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. मराठा समाजामध्ये कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी एवढी अनास्था नेमकी का आहे? 73च अर्ज का? एवढा मोठा समाज आहे.
मग 73च अर्ज का? असं झालंय का की मराठ्यांना ॲफिडेव्हिट दिलं नाही? बरोबर ना? म्हणजे मला जर अर्ज करायचंय तर माझी नोंद नाही आहे, मग मला अर्ज करायचंय तर मला काय करायचंय? मला कोणाचं तरी ॲफिडेव्हिट घ्यायचंय, बरोबर ना? त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं गावातील, नात्यातील, कुळातील या लोकांनी ॲफिडेव्हिट द्यायचं. मग आधी जेवढे आपले साधारणतः 50,000च्या आसपास काहीतरी, म्हणजे नंतर तो आकडा वाढला असेल, त्याआधी तो थोडा कमी होता, 50,000च्या आसपास लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटलं होतं. 8,000 लोकांचं व्हॅलिड झालेलं होतं. मग या 8,000 लोकांशी संबंधित असलेल्यांनी ॲफिडेव्हिट घेऊन का अर्ज केला नाही, किंवा मराठा समाजात एवढी अनास्था का आहे? 8,000च लोक नाही ना, पूर्ण विदर्भात, खानदेशमध्ये, कोकणात कुणबी आहेत ना, एकमेकांचे नातेवाईक आहेत, यांचे रुटीन आहे, बेटी व्यवहार आहेत सगळ्यांचे. अशा अनेकांचं मी आवाहन केलं होतं गेल्या 20 दिवसापूर्वी सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून, की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकतुनी आहे, कचनेर आहे, इटखेडा आहे, किंवा तिकडे शिल्लोड मधले 1-2 डोंगरगाव आहे, असे मिळून 2-2.5 हजार भानुश आहेत, जे आम्ही भावकी मानतो. पण त्यांची ते अनेक दिवसापासून इथं असल्यामुळे त्यांच्या कुणबी नोंदी नाहीत. मी म्हटलं होतं माझं शपथपत्र घेऊन जा निघत असेल तर मी कुणालाही द्यायला तयार आहे, माझ्याकडे या. माझ्याकडे एक पण आलं नाही, कुणीच आलं नाही. याचा अर्थ लोकांच्या लक्षात आलं की होत नाही. दुसरी गोष्ट, अर्ज करताना तुम्हाला जातीचा नंबर टाकावा लागतो. कुणबी जातीला 83 नंबर आहे, मराठा जातीला ओपन मध्ये नंबर आहे. ओबीसी मध्ये जर मराठा जातीला नंबरच नाहीये तर तुम्हाला अर्जच नाही करता येते. नाही, तुम्ही तर कुणबीसाठीच अर्ज करताय ना, मग कुणबीचा जातीचा नंबर टाकायला काय हरकत आहे? कुणबीसाठी जर कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला त्याची नोंद लागेल ना, पुरावा लागेल. नाही, पुरावा नाहीये म्हणून तर ॲफिडेव्हिट घेतोय ना आपण. हा, मग तशा शपथपत्रावर जात मिळत नसते. तो भटक्यांसाठी आणि आदिवासींसाठी तो GR होता, तो शासनादेश होता. त्याचं कारण असं होतं की ज्यांना जातच नव्हती, एखादा पारधी आहे, पारधी समाजाचा आहे आणि त्याचं ऍडमिशन करायचं आहे, त्याला जातच नाहीये, त्याला पहिल्या वर्गात टाकायचंय, तर त्याचे 2 नातेवाईक बोलून घ्यायचे, गावातले पंच बोलून घ्यायचे आणि त्याला ती जात दिली जात होती, कारण तिला जातच नव्हती, अगोदर रेकॉर्डलाच नव्हती. पण एखाद्याला जात आहे ना, या देशात जात नाही बदलता येत ना. जात जर तुम्हाला जर्मन जर जात मिळाली तर तुम्हाला दुसरी जात नाही घेता येत ना. या देशात धर्म बदलता येतो, सगळं बदलता येतं, पण जात नाही बदलता येत. त्यामुळे तसं होत नाही. आणि लोकांच्याही लक्षात आलं, अधिकाऱ्यांच्याही लक्षात आलं. अधिकाऱ्यांनी जर खोटं सर्टिफिकेट दिलं आणि व्हॅलिड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर केलं तर त्याला 2 वर्ष शिक्षा आहे, त्याला लाखात दंड आहे, त्याचं निलंबन आहे. तो त्याची नोकरी कशाला धोक्यात घालेल? आता तर वातावरण सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे आणि सुप्रीम कोर्टाचे सुद्धा जजमेंट आहेत अलीकडे आलेले, की तुम्ही आता जसं वर्षानुवर्ष तुम्ही स्टे देत होते, म्हणजे त्याचा एकदा प्रवेश घेतला की निघून जात होतं, नोकरी लागली तर 32-34 वर्ष निघून जात होते, एखादा आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद सदस्य मिळालं की निघून जात. आता 6 महिन्यात निकाल द्यायला सांगितलंय. म्हणजे तुमचं पद, तुमचं जिल्हा परिषद पंचायत समितीचं किंवा आमदार खासदारकी जाणार आहे, म्हणजे जर SC ST असाल तर. इकडे तुम्ही एखादं ऍडमिशन घेतलं तर 6 महिन्यात तुमचं ऍडमिशन रद्द होणार आहे. तुम्हाला एखादी नोकरी लागली ती नोकरी पण जाणार आहे. कोण रिस्क घेईल अशा पद्धतीने? खोटं कसं होऊ शकतं? त्यामुळे कदाचित त्या GR मधून जर काही निघालं असतं, वेगळं काही झालं असतं तर लाखो अर्ज आले असते, लाखो प्रमाणपत्र मिळाले असते, पण त्यात काही नाही. आणि बबनराव तायवाडेंनी जी आकडेवारी बाहेर आणली, घ्या त्याच्यावर ऑब्जेक्शन, सांगा खोटी आहे. नाही, अर्थात म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा ॲफिडेव्हिट घेऊन जात बदलता येत नाही, बरोबर ना? मग आता जर समजा तुम्ही एक भानुसे आडनावाची व्यक्ती आहात, तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, दुसरा एखादा भानुसे नावाचा व्यक्ती तुमचं ॲफिडेव्हिट घेऊन कुणबी बनवू शकत नाही, मग सरकारने हा जो GR काढला हा 100% फसवणूक आहे का? सरकारने GR जो काढलाय ना, जो 2001चा कायदा आहे, 2012चा कायदा आहे, इंदिरा साहनी जजमेंट, त्याचं इंदिरा साहनीचं जजमेंट आहे, आणि त्यानुसार जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि ते वैध म्हणजे व्हॅलिड होण्यासाठीचे जे नियम आहेत तेच नियम फक्त त्यांनी शब्द बदलून वापरले. पहिली गोष्ट, 2004ला म्हणजे खेडेकर साहेबांनी तो GR काढायला लावला होता, किंवा इथे मराठवाड्यात नोंदी आहेत, तुम्ही असा GR काढा. 2001च्या कायद्यानुसार तो GR असा होता, कायद्यानुसार होता, की ज्याच्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार या सगळ्यांना OBC मध्ये समावेश करण्यात आला होता, कायद्यानुसार करण्यात आला.
त्याच पद्धतीने फक्त हा जो जी आर आहे हा जी आर जात वैधता आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठीचा आहे. जे 42 पुरावे तुम्ही ग्राह्य धरत होतात, हैदराबाद गॅजेटियर 43वा ग्राह्य धरा जर काही उपयोगात आलं तर. ते उपयोगाचं नाही, कारण त्याच्यात सांख्यिकी आकडेवारी आहे. एवढे टक्के कुणबी होते, एवढे टक्के मराठा होते, एवढे टक्के माळी होते, पण ते हेच होते कसं हे सिद्ध नाही करता येत. माझ्या वंशावळीत जर ते येत नसतील तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही आणि ते व्हॅलिड पण होणार नाही. हा, माझ्या वंशावळीत येत असतील, मला ते दाखवता येत असतील, माझ्या आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या कुठेतरी दाखवता येत असतील, तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि ते व्हॅलिड पण होणार 100%. पण तसं होणार नाही. त्यामुळे तो जो जी आर आहे तो मराठा समाजासाठी नाहीये. मराठा समाज वाचा म्हटलंय, त्याच्यात वाचा म्हटलंय, प्रस्तावना म्हटले, त्याच्यात मराठा समाज म्हटलंय. जी आर मध्ये कुठे म्हटलंय? जी आर मध्ये कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडल्यावर कसं काढायचं? म्हणजे ॲफिडेव्हिट हे फक्त चॉकलेट आहे, तसं प्रतिज्ञापत्र देण्याची पद्धत आहेच. म्हणजे यांनी वेगळं काही केलेलं नाही सरकार. ती पद्धत आहे, पण नोंद असेल तर. नोंद नसेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही आणि ते व्हॅलिड होत नाही. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ना. बरं, मराठा समाज ठीक आहे, ते व्हॅलिड होणार नाही, मिळणार नाही, बरोबर. मग ते नाही ऐकायला तरी मराठा समाज का नसेल गेला? मला काय म्हणायचंय, समजा मी आज ओपन कॅटेगरीमध्ये आहे, बरोबर. अर्थात मला जर जात प्रमाणपत्र भेटलं, व्हॅलिडिटी झालं, बरोबर. पहिले जात प्रमाणपत्र मिळेल, नंतर व्हॅलिडिटी ठरेल. इथे लोक जातीचं प्रमाणपत्रच घ्यायला चालले नाही आहेत. कसं आहे, समोर दिसतंय. म्हणजे उद्या काय होणार आहे हे बघा. अधिकाऱ्याचं नोकरी जाईल, त्याला दंड लागेल, हा अधिकाऱ्याचा प्रश्न आहे. तो नाही म्हणू शकतो ना, अर्ज आले म्हणून त्याची नोकरी तर जाणार नाहीये. माझा प्रश्न हा आहे की उद्या भविष्यात काय होईल ते होईल. मी जातीचं प्रमाणपत्र वापरलं तर पुढे हे प्रॉब्लेम येतील. जातीचं प्रमाणपत्र घ्यायला जायला तर काही अडचण नाही आहे ना. काय होईल होऊन एखादं कार्यालय मला सांगेल की बाबा तुझे वंशावळ जुळत नाही, तुला काही हे प्रमाणपत्र भेटणार नाही, बरोबर ना. हे नाही ऐकायला सुद्धा समाज का जाईना? समाजाच्या लक्षात आलेलं आहे. फक्त समाज भावनिक आहे आणि आपल्याकडे अंधभक्तांची संख्या खूप आहे. समाज भावनिक आहे, समाजाच्या लक्षात आलंय. समजा तुम्हाला उद्या ओबीसीच्या तुमच्या मुलांसाठी फायदा होतोय, तुमच्या भावासाठी होतोय, तुमच्या भाच्यासाठी होतोय, तुमच्या पुतण्यासाठी होतोय, तर तुम्ही प्रयत्न करणार आहेत. तुमच्या लक्षात आलं की होत नाही, हे होत नाही आणि हे कुठाने करण्यात काही अर्थ नाही. जेव्हा तुम्ही अर्ज घेऊन जाता ना, त्यावेळेस तिथे जे तुम्हाला सांगितलं जातं ना, हे आणि जेव्हा तो सांगतो तुम्हाला जात प्रमाणपत्र काढणारा, हे आहे का तुझ्याकडे, मग तो म्हणतो नाही, कशाला प्रयत्न करतोस, होणार नाही. कारण तो त्याच कामात आहे रोज. माझे 3 सध्या समाज कल्याण अधिकारी आहेत, मित्र आहेत, माझे क्लासमेट आहेत. एक म्हणजे महिला आहे, 2 जेंट्स आहेत आणि अनेक उपजिल्हाधिकारी तहसीलदार माझे मित्र आहेत. रोज तेच काम करतात. उपयोग नाही म्हणून सांगितल्यानंतर कोण कुठाने करेल? तो गेल्या गेल्या सांगतो की एवढी, त्याला गेल्या गेल्या एवढी फी सांगितली जाते, असे डॉक्युमेंट करायचं, मी एवढं करेल, पण करतो कशाला? होणारच नाही ना. तो त्या कुटण्यात पडत नाही, त्याला तेवढा वेळ पण नाहीये. जर होणारच नाहीये, त्याचा काही फायदाच नाहीये, तो करेल कशाला? हा, होतंय म्हटलं ना, तुम्ही तुमच्याकडे मी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आलो आणि याचा उपयोग आहे असं म्हटल्यानंतर मी काय म्हणतो, ठीक आहे करा प्रोसिजर, काय असेल ते मला सांगा, मी करतो. पण तुम्ही काय म्हटले, तुम्ही रोज तेच काम करता गेल्या 20 वर्षापासून, काय उपयोग नाही ना, काय करू, मी नाही करत ना. अच्छा, तर एकूणच बाबा ते मिळणार नाहीये असे काहीतरी उत्तर या लोकांना भेटत असावी आणि म्हणून ते अर्ज, आणि ते सत्य आहे, अर्ज करत नाहीये. ओके, म्हणजे एकूणच काय तर 2 सप्टेंबरचा JR फेल गेलेला आहे. सरकारने धादांत मराठा समाजाला फसवलेला आहे. अर्थात याचा अर्थ दुसरा हाच होणार आहे. जर होत नाहीये, मिळत नाहीये, याचा दुसरा अर्थ हाच आहे, सरकारने फसवलंय. मग जर सरकारने फसवलंय तर भुजबळ, हाके, वडेट्टीवार, मुंडे हे नेमकं प्रकरण काय? म्हणजे मला काय म्हणायचंय, चोर आलाच नाहीये, बरोबर ना. म्हणजे माझा हा शब्द कदाचित चुकीचा असेल, परंतु जर तुम्ही सामाजिक एकता जर कोणी बिघडवत असेल तर आपल्याकडे साधारणतः त्याला भुंकणं म्हणतो आपण. म्हणजे विनाकारण जर काही करत असेल तर आपण म्हणतो. मग जर चोर आलेलाच नाहीये, जर या JR मधून मराठ्यांना काही मिळालेलंच नाहीये,
जर मराठे ओबीसी मध्ये सरसकट गेलेलेच नाहीये तर हे 4 लोक महाराष्ट्रभर जे काही बोंबलत फिरताय हे याचं कारण काय नेमकं? हे 100% राजकारण आहे. अच्छा. म्हणजे कशा पद्धतीनं भावनिक जनतेचा गैरफायदा घ्यावा ह्या लोकांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. हे भडकवण्याचं काम करतायत फक्त की मराठ्यांनी सगळं ओबीसींच्या ताटातलं काढून घेतलंय आणि आम्ही जाऊ देत नाहीये, आम्ही इथे येऊन थांबलोय, आम्ही बोलतोय, आम्ही सभा घेतोय, आम्ही एल्गार करतोय म्हणून हे वाचणार आहे, नाहीतर वाचणारच नाही. जरांगे आणि सगळ्या मराठ्यांनी आपलं सगळं काढून घेतलंय, आता ओबीसी काहीच राहिलं नाही, हे दाखवण्याचं षडयंत्र आहे. आणि या देशात अँटी मराठा वातावरण तयार करण्याचं वातावरण सुरू आहे आणि त्याच्यातून राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम या लोकांचा सुरू आहे. माझा आरोप आहे भुजबळांनी, मुंडेंनी किंवा त्या हाकेंनी लाईव्ह चर्चेत येऊन सांगावं की जर तायवाड्यांनी काल एवढ्या नोंदी आणल्या, म्हणजे 27 प्रमाणपत्र आणले तर 73 अर्ज आणले, तर तुमचं 1.5 महिन्यात काय केलंय आणि इथून पुढे काय जाणार आहे? काय जाणार? अजून प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला आपण ही आकडेवारी काढू आणि काय गेलं ओबीसीचं सांगा. तुम्हाला तिथलं वातावरण खराब करायचंय. काय सांगायचं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतला की तुमच्या जागेवर हे उभे राहणार आहेत आणि डुप्लिकेट सर्टिफिकेट. अरे डुप्लिकेट व्हॅलिडच होणार नाही ना. कसं व्हॅलिड होईल? ते व्हॅलिड होणार नाही डुप्लिकेट असेल तर. आणि कसं पद बळकावणार? नाही. आणि यांना जर या संस्थेवरती विश्वासच नसेल, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, याचा अर्थ कदाचित यांनी काही बोगस प्रमाणपत्र याआधी काढलेली असावी म्हणून यांना वाटतंय यांनी त्याचा फायदा, यांनी बोगस काढून फायदा घेतलेला असावा असं म्हणून असून त्याचा अर्थ होतो. आणि महेशजी, भुजबळ मंत्री आहेत. हो. एखाद्या कॅबिनेट मंत्र्याची भूमिका ही त्या सरकारची भूमिका असते. सरकारची भूमिका. मग देवेंद्र फडणवीसनं जर काढलं असेल तर देवेंद्र फडणवीस न यांच्या विरोधात काम केलंय का? आणि जर देवेंद्र फडणवीस यांचं ऐकत नसतील तर मग हे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एल्गार का पुकारत नाहीत? बरोबर आहे. अर्थात तुम्ही पदावर राहणार आणि इकडे लोकांना वेळेत काढणार. अरे काय चाललंय या देशात? कालची भाषणं ऐकल्यानंतर असं वाटतंय की जरांगे पाटलाला शिव्या देणे, मराठा समाजाला वाईट सूट बोलणे, एक सामाजिक दरी निर्माण करणे आणि अराजकता निर्माण करणे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अँटी मराठा वातावरण तयार करून यांची पोळी भाजून घेणे, एवढंच षडयंत्र दिसतंय. समाजानं जागृत झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण या लोकांवर विश्वास, यांच्या भूलतापांना आता बळी पडू नये. हे 100% राजकारण करतायत आणि इथलं ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करतायत. आणि हे असंच जर चाललं तर महाराष्ट्राचं भवितव्य अंधकारमय असेल. कारण सध्या शेतकरी संकटात आहे, महाराष्ट्र अडचणीत आहे. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये यांना धर्माचे मेळावे घ्यायचे, यांना जातीचे मेळावे घ्यायचे, यांना अरे चाललंय काय सध्या या देशात? म्हणून हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे. मी तुमचं अभिनंदन करेल महेशजी की तुम्ही अशा पद्धतीनं या वास्तव विषयावर, लेटेस्ट विषयावर चर्चा घडून आणता, समाजापर्यंत हे पोचता. कारण हे समाजापर्यंत पोचणं आवश्यक आहे. आपला समाज भावनिक आहे, अंधभक्त आहे, त्यांना कळायला वेळ लागतो आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून वेळ निघण्यापूर्वी आपण हे सांगितलं पाहिजे. म्हणून आपल्या माध्यमातून हे सांगतो. धन्यवाद. आता प्रश्न हा उरतो की समजा आपण भुजबळ असतील, मुंडे असतील, हाके असतील, जे कोणी असतील, जे वाद निर्माण करताय, काहीही ओबीसींचं ताटातलं गेलेलं नसताना हे गेल्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय आणि यातून येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचा त्यांना फायदा घ्यायचा आहे. आता मराठा समाजाने जर समजा या भुजबळांच्या हा जो काही कंपू आहे, बरोबर ना, मराठ्यांबद्दल साधारणतः छगन भुजबळांनी किंवा मुंडेंनी कोणीही ओबीसींची बाजू मांडली तर त्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही. परंतु मनोज जरांगे पाटील असतील किंवा जरांगे पाटलांबद्दलही त्यांनी काही शब्द वापरले तरी आपण आता शेवटी एक प्रकारचं सामाजिक संघर्ष चालू आहे. जरांगे पाटील 4 शिव्या देत आहेत तर अर्थात त्यांनी काही बोललेलं असेल. परंतु यामध्ये साधारणतः आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील आणि यांच्यामध्ये एक मूळ फरक आपल्याला दिसतो. तो फरक असा आहे की जरांगे पाटील बोलताना अर्थात त्यांचे शब्द चुकीचे असतील, आपण त्या शब्दांचं समर्थन करू शकत नाही, तरी सुद्धा जरांगे पाटील एखाद्या नेत्याला शिव्या देऊ शकतात. परंतु त्या नेत्याच्या जातीला कधी जरांगे पाटलांनी शिव्या दिलेलं माझ्या तरी ऐकिवात नाही. बरोबर. परंतु आपण जर भुजबळांचा टोन जर बघितला तर
समजा त्यांना असं म्हणायचं की 7-12 काय तुमच्या बापाच्या नावाने आहे का, ते हे म्हणू शकता अरे जरांगे 7-12 काय तुझ्या बापाच्या नावाने आहे का, पण ते काय म्हणता, मराठ्यांना उद्देशून म्हणतात महाराष्ट्राचा 7-12 तुमच्या बापाच्या नावावर आहे का. म्हणजे साधारणतः भुजबळ झाले, मुंडे झाले, हे वारंवार जातीला टार्गेट करताय आणि हे कुठेतरी महाराष्ट्राचं वातावरण खराब करणारं आहे. त्यामुळे भुजबळ असतील, हाके असतील, हे जे मराठ्यांना बदनाम करायला निघाले हे साधारणतः चुकीचं आहे. आणि जर मग आपण या लोकांना धडा शिकवायचं ठरवलं येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये, तर मराठ्यांनी जायचं कोणाकडे, कारण काँग्रेसकडे गेले तर वडेट्टीवारही तेच करताय, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे गेले तर 94चा GR अर्थात पवार साहेबांनीच काढलेला आहे, ज्यामुळे मराठ्यांचं जे काही आरक्षणाचा जो काही वाटा तिथे उरलेला आहे. एक साधारणतः आपण जर गणित जर लावलं तर बाबासाहेबांनी तसं म्हटलेलं नव्हतं, पण इंदिरा आणि खटल्यामध्ये जो अर्थ लावला गेला बाबासाहेबांच्या वाक्याचा की बाबा या देशात 50% आरक्षण असू शकतं, पण देशाची लोकसंख्या जर 100% आहे आणि त्या जातीच्या 50% प्रमाणात आरक्षण वाटायचं आहे, अर्थात आपण SC ST ला त्यात बाजूला ठेवू, कारण त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या 100% जरी मिळालं तरी सुद्धा हे आरक्षण 35 ते 37% असायला पाहिजे होतं. हे जे वाढलं त्यामुळे त्यांच्यावरती एक प्रकारचा रोष अधूनमधून मराठा समाजातून बाहेर पडत असतो. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना तर अजून हेच माहित नाही की आरक्षणावर भूमिका काय घ्यायची, कारण अर्थात बाळासाहेब ठाकरे हे मंडल आयोगाच्या विरोधात होते आणि माझ्या मते ते एकमेव असे त्यावेळेचे व्यक्ती होते जे रोखठोक त्या आयोगाच्या विरुद्ध बोलत होते. म्हणजे बाकी विरोध कित्येक लोकांचा असेल पण मांडणारे ते होते आणि त्या पठडीतले उद्धव ठाकरे, राज ठाकरे आहे आणि त्यांचा प्रश्न साधारणतः आरक्षणाशी कधी आला नाही. मग मराठ्यांनी नेमकं करायचं काय, स्वतःचा पक्ष काढला तर मराठीवर जाऊ शकत नाही, भुजबळांना विरोध करायचा तर वडेट्टीवार, इकडं काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील, वडेट्टीवार असतील, तेही साधारणतः मराठ्यांना विरोध करतायत. शरद पवार साहेबांकडे जाऊ शकत नाही, ठाकरेंकडे जाऊ शकत नाही. मग याचा अर्थ मराठे वाऱ्यावरती आहेत का सध्या या आरक्षणाच्या लढाईत, मराठ्यांना एकाकी पाडलंय का? तेच अँटी मराठा वातावरणाच आहे ना. मी त्याची उत्तरं थोडीशी वेगळ्या पद्धतीने देतो तुम्हाला. काल भुजबळांनी एक सांख्यिकी आकडेवारी मांडली की 54% OBC आहेत, 20% SC ST आहेत म्हणजे 74%, 10% मुस्लिम आहे म्हणजे 17% मुस्लिम आहेत आणि 4% ब्राह्मण आहेत, 4% इतर आहेत, 100% झाले. मराठे कुठे आहेत? अफगाणिस्तानमध्ये. आणि ज्या पद्धतीनं मुंढे, हाके, भुजबळ बोलतायत यांचा हेतू प्रामाणिक नाही, वडट्टीवाराचा सुद्धा. आता त्याच्यात तुम्हाला गोम सांगतो की जसं तुम्ही एक व्हिडिओ केला होता, तुम्ही पाहिलाय, त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही काय म्हणतात की भुजबळ OBCचे तारणहार आहेत आज, ते अजित पवार सोबत आहेत, अजित पवार फडणवीसांसोबत, म्हणजे भाजप. इकडून जरांगे पाटील मराठ्यांचे नेते आहेत, ते शिंदे साहेबांचं ऐकतायत, टार्गेट ठेवतात म्हणजे शिंदे कोणासोबत आहेत, फडणवीसांसोबत. म्हणजे तुम्ही कुणीकडे नाही गेले, मराठा तुमच्या सोबतच, OBC तुमच्या सोबतच, अँटी मराठा झालं तर SC ST तुमच्या सोबत, मुस्लिम तुमच्या, मुस्लिम पण मग ते पण कन्फ्युज असतं तुमच्या सोबत. हे वातावरण. आणि मग वडट्टीवार काय, वडट्टीवारांना कळत नाही असं नाहीये, पण वडट्टीवारांना काय वाटतंय की साला आता मराठा इकडे गेलेत, OBC बहुसंख्य आहेत आणि OBC पण आपल्या हातातून चालले काय, ही एक बाजू. दुसरी बाजू, उद्या सगळे काँग्रेस म्हणजे लोक म्हणतील OBC, भुजबळ एल्गार करत होते, मुंढे एल्गार करत होते, OBC साठी तुम्ही काय करत होते, तुम्ही काय करत. काँग्रेसची अडचण तिथे जास्त झाली. मराठ्यांची बाजू घ्या, भेटायला वडट्टीवार गेले होते जरांगे पाटलाला, घेऊन बाजू बघितली, अरे अँटी मराठा वातावरण आहे, त्यांची झाली गोची. सध्या हे दुसरा प्रश्न असा, पवार साहेबांवर जो आरोप केला जातो ना, मी बाजू घ्यायची म्हणून सांगत नाही, इंदिरा साहनी जजमेंट मधून आलंय की 54% OBC आहेत देशात, 27% आरक्षण लागू केलं गेलं, ज्या राज्यात कमी असेल त्यांनी ते 27% करून घ्यावं. त्याच्यात मराठा समाजाचा समावेश होणं अपेक्षित होतो, तो झाला नाही, तेव्हा झाला नाही. बाकी पवारांनी ज्या इतर मुख्यमंत्र्यांनी केलंय देशभरात तेच पवारांनी केलंय, वेगळं काय केलंय. त्याच्यामुळे
नेरेटिव्ह सेट केला जातो. पवारांनी घालवलं, मग पवारांनी घालवलं तुम्ही द्या ना. ठीक आहे, माझं म्हणणं घालवलं म्हणताय ना तुम्ही, मग तुम्ही 11 वर्षापासून सत्तेत आहे ना, केंद्रात पण आहे राज्यात पण आहे, मग पवारांनी केलेल्या चुका तुम्ही सुधारा ना. सुधारायला पाहिजे. का सुधारत नाही मग तुम्ही? पवार, नेहरू, इंदिरा गांधी, अरे ते गेले ना आता. म्हणजे आता तुम्ही सत्तेत येत ना. सत्तेत आज इंदिरा गांधी, नेहरू, हे पवार हे सत्तेत आहेत का? सत्तेत तुम्ही येत ना 11 वर्षापासून. मग त्यांच्याकडे बोट कशाला दाखवत आहे? त्यांना सांगा त्यांनी हे केलं नव्हतं, आम्ही हे केलं, त्यांनी हे केलं नव्हतं, आम्ही सांगा ना. मध्यंतरी एक मीम फार व्हायरल झालं होतं. नेहरूंची जयंती ज्या दिवशी होती तर ते एक शिक्षक विचारतात की आज कोणाची जयंती आहे. ते एक विद्यार्थी सांगतो आज त्या माणसाची जयंती आहे की ज्याच्या मृत्यूनंतर सुद्धा तो व्यक्ती भाजपला काम करू देत नाहीये. किती स्ट्रॉंग होते नेहरू, किती म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ते भाजपला काम करू देत नाहीये अशा व्यक्तीची आज जयंती आहे. तसं ते देशात नेहरू काम करू देईनात आणि राज्यात पवार साहेब जसं आज RSSला भाजपला आज तुकारामाची भीती वाटते, बुद्धाची भीती वाटते, शिवाजी महाराजांची भीती वाटते, फुलेंची भीती वाटते, तशी नेहरूंची पण भीती वाटते, पवारांची पण भीती वाटते. असं त्याचा अर्थ आहे. भीती कोणाला वाटते माहितीये का? भीतो कोण? चुकतो तो भीतो सर. जो चुकत नाही ना तो भीत नाही, तो पाठीमागचं उकरून काढत नाही. तो काय सांगतो हे असंही असं आहे, त्याला उकरायचं नसतं, त्याला काम करायचं असतं, त्यांना कॉन्ट्रोवर्सी करायची नसते, त्यांना भ्रम पसरवायचे नसतात, त्यांना नेरेटिव्ह सेट करायचा नसतो, त्यांना जातीय धार्मिक तेढ निर्माण करायच्या नसतात, त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असतं, त्यांना विकास करायचा असतो. ही यांच्या डोक्यात नाही. आणि असंच जर चाललं तर या देशाची वाट लागायला फार वेळ लागणार नाही. अर्थात एकूणच 2 सप्टेंबरच्या GRने मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत हे मात्र नक्की. अर्थात त्या GRचं आकलन बरेच ओबीसींची वकील आहे, मराठ्यांची वकील आहे, दोन्ही वकिलांना झालेलं नाहीये असंच आपण त्याचा अर्थ काढू शकतो. कारण ओबीसी काय म्हणतायत की आम्हाला खूप काही मिळालं. त्याचं उत्तर देतो सर तुम्हाला. आकलन झालेलं नाही असं नाही, यांना 100% कळलेलं आहे. जे माझ्यासारख्या बेसिक नॉलेज असणाऱ्या माणसाला कळतं, किंवा इतर जे माझ्यासारखे काही बोलतायत त्यांना कळतं, किंवा तुम्ही जे बोलताय तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्यांना कळतं. हे वकिलांना कळत नाही असं होत नाही. झोपलेल्याला उठवणं सोपं असतं सर, झोपेचं सोंग घेतलेल्याला अवघड असतं. हे मॅनेज होत आहेत आणि समाजापर्यंत खरं जाऊ देत नाही असं ठरलेलं आहे. आणि दोन्ही बाजूनं ठरलेलं आहे. आणि हे समाजासाठी घातक आहे. तुम्ही आता जो प्रश्न विचारला होता की समाजानं कुणासोबत जायचं, तर जे सध्या सत्तेत आहेत भाजप आणि त्यांच्या सोबतचे, यांच्यापेक्षा नक्कीच दुसरे योग्य आहेत असं मला वाटतं. दगडापेक्षा वीट मऊ असते. ते स्वार्थी असतील पण हे हरामखोर आहेत असं त्याचा अर्थ होतो. नाही या वृत्तीतून. कारण याच्यातून जर समाजाचं नुकसान होणार असेल, राज्याचं नुकसान होणार असेल, देशाचं नुकसान होणार असेल, इथं अराजकता निर्माण होणार असेल आणि सगळ्यांचीच वाट लागणार असेल, तर सत्य बोलावं लागेल सर. हो, कधी ना कधी. म्हणून जे सत्य आणि जे आपण आज बोलतोय, आज कदाचित लोकांना वाईट वाटेल, काही लोकांना वाटेल किंवा कशासाठी परत हे बोलतायत, परंतु हे जर आज बोललं नाही सर तर याचे परिणाम वाईट होणार आहेत. म्हणून हे सांगावं लागतंय. अर्थात तर एकूणच मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसले गेलेली आहेत. GR मधून फार विशेष मराठ्यांच्या हाती काही लागलं नाही आणि ओबीसींचं काही नुकसान झालेलं नाही. या GR मधून काय झालंय तर या GR मधून एक राजकीय स्वार्थ साधला गेलाय. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची अनाहूतपणे केलेली फसवणूक आणि त्यातून मराठा समाजाला मिळालेला एक आनंद, या माध्यमातून मराठा समाज हा इनडिरेक्टली भाजपच्या गोटामध्ये आज बसलेला आहे. ओबीसी समाजाचा भावनिक आव्हान करून समाजाला, भुजबळ या समाजाला एकगठ्ठा करतायत. जो मध्यंतरी विखुरलेला होता, तो काँग्रेसच्या बाजूने होता, तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने होता, तो राज ठाकरेंच्या बाजूने होता, तो शरद पवारांच्या पाठीशी होता. त्या समाजाला एकगठ्ठा करण्याचं काम भुजबळ, हाके हे सगळे मंडळी करतायत आणि हे सुद्धा इनडिरेक्टली भाजपच्याच गोटामध्ये जाणार आहे. आणि एकूणच पुढील अजून काही वर्ष हे सगळे समाज आपल्याच कळपात कसे राहतील आणि आपण सत्तेमध्ये कसे राहू, या
याचं गणित म्हणजे 2 सप्टेंबरचा GR असं आपण याला म्हणू शकतो. कारण ओबीसींचं काही गेलेलं नाहीये, मराठ्यांना काही मिळालेलं नाहीये, परंतु दोघांमध्ये वाद मात्र गावगाड्यामध्ये तांड्यावरती निर्माण केला गेलेला आहे आणि याचा इनडायरेक्टली फायदा हा राजकीय स्वार्थासाठी होतोय. असाच या सगळ्या गोष्टींचा अर्थ निघतो. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.